आज आपण बोलणार आहोत अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल, एक असा राजा ज्यांचं चरित्र इतकं पवित्र होतं की परस्त्रीला सुद्धा आई किंवा बहीण म्हणून सन्मान दिला। एक असा राजा ज्यांचं नाव घेताच धैर्य, शौर्य आणि स्वाभिमान जागा होतो। एक असा राजा ज्याचा आदर्श फक्त एका राज्यापुरता नाही, फक्त देशाच्या प्रेरणास्थान नाही, तर जगभरातील नेतृत्व आणि शौर्याचा जिवंत आदर्श आहे। होय, मी बोलत आहे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल। आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप साऱ्या गोष्टी माहितीच असतील, जसे की त्यांच्या जन्माबद्दल, त्यांच्या किल्ल्यांबद्दल आणि त्यांनी केलेल्या लढायांबद्दल। पण आज आपण पाहणार आहोत त्यांच्या जीवनातील काही पराक्रम, त्यांनी केलेले न्याय आणि प्रत्येक पराक्रम आणि न्यायामधून मिळणारा एक पॉवरफुल लाईफ लेसन, जो तुमचा विचार बदलू शकतो आणि कदाचित तुमचा फ्युचर सुद्धा। चला तर मग सुरू करूया। पहिला प्रसंग असा आहे, शेतकऱ्यांच्या भाजीचा देठही तोडू नका। महाराज पत्रात लिहितात, तुम्ही जर रयतेला त्रास दिला, शेतकऱ्यांचं धान्य लुटलं किंवा भाजीचा देठही मनमानीने तोडला, तर रयतेला वाटेल यापेक्षा तर मुघल बरे होते। मग आपल्या स्वराज्यात आणि मुघल राजवटीत फरक काय राहिला। दुसरा प्रसंग असा की महाराजांनी जातीपेक्षा गुणवत्तेला महत्त्व दिलं। स्वराज्याची उभारणी करताना महाराजांनी 18 पगड जातींमधील मावळ्यांना एकत्र केलं। पन्हाळगडावरून निसटताना महाराजांसाठी प्राणाची आहुती देणारे शिवाकाशी अफजल खानाच्या लढाईमध्ये महाराजांना वाचवणारे जीवा महाला असो किंवा कोंढाण्यावर प्राणाची आहुती देणारे तानाजी मालुसरे असो, हे सर्व सामान्य घरातून आलेले वीर होते। महाराजांनी त्यांच्या जाती नाही तर निष्ठा आणि पराक्रम पाहिला। परिस्थिती कितीही गरीब असली तरी जिद्द आणि कौशल्य असेल तर सामान्य माणूसही इतिहास घडू शकतो। तिसरा प्रसंग असा आहे, महाराज नेहमी परस्त्रीला माते समान मानायचे। कल्याणच्या सुभेदाराचा पराभव केल्यानंतर त्याच्या सुनेला जेव्हा दरबारात आणले होते, तेव्हा अनेक राजांप्रमाणे महाराजांनी तिला बंदी बनवले नाही। तिचे रूप पाहून महाराज नतमस्तक झाले आणि म्हणाले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो। महाराजांनी तिला साडी चोळी देऊन पूर्ण सन्मानाने तिच्या घरी पाठवले। चरित्र हे सर्वात मोठं धन आहे। सत्याच्या बळावर दुसऱ्याच्या अस्मितेवर घाला घालणे हे स्वराज्याचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शिकवण आणि संस्कार नाही। या 19 फेब्रुवारीला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेटस ठेवू नका, फक्त मिरवणूक काढू नका, फक्त नारे देऊ नका। छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टेटस ठेवण्यापेक्षा महाराजांसारखं चरित्र लाईफमध्ये अप्लाय करा। त्यांच्यासारखा दृढ निश्चय ठेवा, त्यांच्यासारखं डिसिप्लिन ठेवा, त्यांच्यासारखा स्त्रियांचा सन्मान करा आणि त्यांच्यासारखा स्वाभिमान बाळगा। आज एक प्रतिज्ञा करा, जीवन जगताना महाराजांच्या अस्मितेला कधी ठेच पोचणार नाही आणि नुसतं नावाने किंवा स्टेटस ठेवून नाही, तर वागणुकीतून खरा मावळा बनून दाखवणार। जय भवानी, जय शिवाजी आणि कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायला विसरू नका।